Hello friends, welcome back to my channel English with Thakre sir. Today we are going to see a English workshop of the poem You Start Dying Slowly. Okay, so before that I request to you, if you haven't subscribed my channel, please subscribe it, and if you like my video, so don't forget to hit the like button. Okay, so let's get start. English workshop. Okay, so the first question is, read the different messages in the poem given below. Choose the one that suit this poem best. Means read the different messages in the poem given below. म्हणजे खाली दिलेले हे जे डिफरंट मेसेजेस आहेत ते वाचा आणि चूज द वन दॅट आणि त्याच्यापैकी एक निवडा. चूज म्हणजे निवडा. सूट धिस पोएम बेस्ट, की ह्या कवितेला साजेसा म्हणजे सगळ्यात चांगला साजेसा असा एखादा मेसेज तुम्हाला निवडायचा आहे. तर बघा या ठिकाणी 5 मेसेज दिलेले आहेत. पहिलं काय आहे तर फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. ओके, सो फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला दिल्या जाणार आहे ते तुम्हाला फेस केलं पाहिजे. फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर म्हणजे तुमचे सगळे स्वप्न आणि तुमचे अनफुलफिल्ड डिझायर म्हणजे इच्छा त्या काय करा, फुलफिल. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हर्ट टेल यू म्हणजे बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हर्ट टेल यू म्हणजे तुमचे जे हृदय तुम्हाला जे सांगते ते तुम्ही करा आणि ते तुम्ही स्वतः बना असं म्हणायचं आहे. ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस आर रिस्क दॅट यू हॅव टेकन म्हणजे ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस आर रिस्क म्हणजे जे रिस्क आहेत आणि जे काही संभाव्य चेंजेस आहेत दॅट यू हॅव टेकन तुम्ही जे घेतलेले आहेत ते तुम्हाला काय केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. कीपिंग युअर सेल्फ इस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ म्हणजे कीपिंग युअर सेल्फ इस्टीम इंटॅक्ट म्हणजे तुमची जी सेल्फ इस्टीम आहे ते काय अविरतपणे तुम्ही त्याचा म्हणजे इंटॅक्ट केलं पाहिजे, त्याचा अविरत असा विकास घडवणार आहे. जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे, रिलॅक्स असलं. ओके, सो ऑल दीज आर द मेसेजेस फ्रॉम द पोएम. ओके, सो व्हिच मेसेज इज द बेस्ट सूट धिस पोएम. सो नाउ according to me, so this message is a best suit to this poem. Be yourself and do what your heart tell you. Okay, so then next, state the following theme, central idea from the पोएम म्हणजे ह्या कवितेची जी थीम आहे, सेंट्रल आयडिया आपल्याला ह्या ठिकाणी लिहायची आहे. तर सेंट्रल आयडिया काय बघा, तर चला आपण बघूया. द पोएट इज टेलिंग अस टू डू न्यू थिंग्स, okay, to do new things every day and avoid negative thoughts okay, and always be happy. Okay, we should enjoy each and every moment. Each and every moment. Okay,
of our life, and trust yourself, and love what you do, okay. So this is the theme of the poem, okay, or central idea of the poem, okay. So now next, so again I understand you, the poet is telling us to do new things every day. म्हणजे कवी सांगतो आपल्याला की आपण रोज काहीतरी म्हणजे रोज नवीन गोष्ट केली पाहिजे, अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, आणि आपण जे नकारात्मक विचार आहेत ते अवॉइड केलं पाहिजे, अँड ऑलवेज बी हॅपी, आणि आपण नेहमी काय असलं पाहिजे, आनंदी. वी शूड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट, आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे ऑफ अवर लाईफ, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे, अँड ट्रस्ट युअर सेल्फ अँड लव व्हॉट यू डू, आपण स्वतःवर विश्वास असला पाहिजे आणि आपल्याला जे आवडते आपण ते केलं पाहिजे. सो दिस इज द थीम. नाउ सेकंड इज लाईन दॅट प्रोवाइड्स इव्हिडन्स ऑफ द थीम. मग आता ही जी थीम आपण लिहिली, ह्या थीमला इव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून प्रोव्हाइड करणारी कोणती लाईन आहे ह्या कवितेमध्ये? लाईन, यस. तर कोणती लाईन आहे तर बघा, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself. So these two lines are the evidence of this theme, okay. So we write here, if you do not listen to the sound of life, okay, sound of life, this line, and another line is, if you do not appreciate yourself, okay, if you do not appreciate yourself, okay. So this is the line. Now the next, three characteristics from the poem that makes a person dull and uninteresting. म्हणजे अशा कोणते 3 कॅरेक्टर्स आहेत. आता कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्ये कोणते आहेत की जो फ्रॉम द पोएम, की आपल्याला पोएममधून काढायचं आहे की मेक्स पर्सन, की व्यक्तीला काय बनवतात, डल अँड अनइंटरेस्टिंग. डल म्हणजे नीरस, कंटाळवाणा किंवा अनइंटरेस्टिंग बनवतात, असे कोणते आहेत. तर बघा इथं पहिली आहे बघा, स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, आहे ना, स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, आहे ना, म्हणजे आपल्या सवयीचे गुलाम. ही गोष्ट आपल्याला डल, नीरस बनवते आपल्या जीवनामध्ये, आहे ना. दुसरी गोष्ट आहे, डू नॉट टेक रिस्क. आपण जर अजिबात रिस्क घेतली नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये डू नॉट टेक रिस्क, ओके, डू नॉट टेक रिस्क. अँड थर्ड वन इज, डू नॉट फेसिंग रिस्की चॅलेंजेस. आपण जर रिस्क घेतलीच नाही आपल्या जीवनात, त्या रिस्की चॅलेंजेसना जर फेस केलं नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्रूव्ह करू का? नाही. सो दीज 3 थिंग्स मेक्स अस अ डल अँड uninteresting person, okay. So I hope you understood. And now next, okay, so then pick out from the adjectives from the poem and write them down with the nouns they describe, okay. तर नाउन्सना डिस्क्राईब करणारे जे ॲडजेक्टिव्ज आहेत ते ॲडजेक्टिव्स आपल्याला कुठून शोधायचं आहे? फ्रॉम द पोएम, म्हणजे कवितेमधून आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स, कशाला डिस्क्राईब करणारे? नाउनला, म्हणजे नामाला डिस्क्राईब करणारे वर्ड्स आपल्याला कवितेमधून शोधायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही कवितेमध्ये जर गेले तर यू कॅन इझिली फाइंड आउट. लेट्स गो. ओके, सो दिस इज द सेम पाथ, okay, same path, different color. Color is a noun, path is also noun, and same is adjective. Same is
adjective. Okay, path is noun. So this is the describing words, means adjective. Colors, colors is a noun and different is a adjective. Different is a adjective. So different is a describing word. Then yes, emotions, emotions is a noun and the describing words is turbulence, means it's a adjective. Okay, so then another one is glisten. Eyes is noun and glisten is adjective, means same, different, turbulent and glisten. So these four are the describing words है ना. हा सेम क्वेश्चन्स आपल्याला गेल्या मार्चच्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेलं होतं. ठीक आहे, तर चला आपण वर्कशॉपमध्ये जाऊया. ओके ओके, सो द फर्स्ट इज सेम. आता सेम हा झाला ॲडजेक्टिव्ह आहे ना, काय झालं ॲडजेक्टिव्ह. आता याचं नाऊन काय, कशाला डिस्क्राईब केलेलं आहे यांनी, पाथ. कशाला, पाथला. आता दुसरं आहे डिफरंट कलर्स म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर डिफरंट, डिफरंट इज अ ॲडजेक्टिव्ह. डिफरंट इज अ ॲडजेक्टिव्ह. कशाला यांनी डिस्क्राईब केलेलं आहे, कलर्सला. COLOURS, कलर्स, राईट. देन इमोशन्स, टर्बुलंट इमोशन, अस्थिर इमोशन्स आहे ना, अस्थिर भावना. मग टर्बुलन्स, टर्बुलंट, राईट. टर्बुलंट, येस, टर्बुलंट इमोशन्स है ना. अँड लास्ट वन इज ग्लिसन आईज, म्हणजे चकाकणारे डोळे. ग्लिसन इज अ ॲडजेक्टिव्ह, आईज इज अ noun. Okay, so these are the adjectives. Okay, now next. Okay, so in next compare the structure of the poem You Start Dying Slowly to the poem in unit 1, 1.1 and 1.3. to which poem does the structure match? आता बघा काय म्हणते की कम्पेअर करा, म्हणजे तुलना करा. कशासोबत, स्ट्रक्चर ऑफ द पोएम, कशाच्या, तर कवितेचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यासोबत तुलना करा. कोणत्या, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी कविता आहे, ह्या कवितेची तुलना, ह्या कवितेचं जे स्ट्रक्चर आहे त्याची तुलना टू द पोएम इन युनिट 1, की जे युनिट 1 मधील जे पोएम आहेत त्याच्याशी ह्या कवितेच्या स्ट्रक्चरची तुलना करा. कोणत्या, तर 1.1. आता 1.1 कोणती कविता होती, टीनेजर्स प्रेयर. आणि 1.3 कोणती होती, तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट है ना. टू व्हिच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच. मग ह्या कवितेपैकी कोणत्या कवितेचा स्ट्रक्चर मॅच करतो. सो आय थिंक द बास्केट फुल ऑफ मूनलाईट इज द सेम टू सेम ऑफ द यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे याच्याशी बास्केट फुल ऑफ मूनलाईटचा जो स्ट्रक्चर आहे आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीचा जो स्ट्रक्चर आहे हे दोन्ही सारखे आहेत. मग डिफरंट कोणता आहे, तर टीनेजर्स प्रेयर. कोणता आहे, टीनेजर्स प्रेयर. मग पुन्हा काय म्हणते बघा, व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस. मग तुम्ही त्यामध्ये कोणते डिफरन्सेस नोटीस केले आहेत इन अदर वन्स. मग दुसऱ्या याच्यामध्ये नोट देम डाऊन. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता कोणकोणते डिफरन्सेस आपण केलं. आता समजा इथं जर आपण लिहिलं की बास्केट फुल ऑफ मूनलाईट आहे की नाही, सॉरी, बास्केट फुल ऑफ मूनलाईट ते सेम आहे, म्हणजे टीनेजर्स प्रेयर्स है ना, टीनेजर्स प्रेयर. ओके, आणि दुसरं कोणतं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, यू अंडरस्टूड. हां, द फर्स्ट डिफरंट. आता बघा टीनेज प्रेयर्समध्ये रायमिंग स्कीम आहे, पर यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये आहे का, नाही. मग आपण जर रायमिंग स्कीमचा जर विचार केला तर इथं पहिलं लिहावं लागेल आपण राईम स्कीम. ओके, मी शॉर्टमध्ये लिहितो. ठीक आहे, तर रायमिंग स्कीम. आता इथं रायमिंग स्कीम होती आहे की नाही, हिअर इज अ रायमिंग स्कीम. मग आपण इथं लिहू हिअर इज अ राईम स्कीम. हां, नो रायमिंग स्कीम, नो रायमिंग स्कीम. ओके, आता बघा मित्रांनो, मी इथं लिहू शकत नाही कारण की मला स्क्रीनवर लिहावं लागते आणि स्क्रीनवर तेवढ्या फास्ट आपण लिहू शकत नाही. सो दॅट्स वाय आय राईट हिअर इन शॉर्ट. ओके, यू ट्राय टू अंडरस्टँड. देन नेक्स्ट वन इज,
आता बघा, जर दोन्ही कवितेची तुलना आपण जर सेंट्रल आयडिया थीम काय थीममध्ये जर केलं, तर याची जी म्हणजे टीनेज प्रेयरची थीम होती ही एक प्रेयर होती. ती काय होती? प्रेयर होती. येस. अँड इट इज द इन्स्पिरेशनल पोएम. ही इन्स्पिरेशनल पोएम आहे ना, प्रेरणादायी. कोणते? प्रेरणादायी. ओके, इन्स्पिरेशनल पोएम. देन द स्टांजा लाईन. तिसरा कोणता आहे? स्टांजा लाईन. आता स्टांजा लाईनमध्ये काय तर बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन. मग आपण लिहू 4 लाईन इन ईच स्टांजा. इन ईच स्टांजा म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन होत्या? 4. परंतु यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये डिफरंट नंबर ऑफ लाईन्स आहे इन ईच स्टांजा आहे ना. मग इथं लिहू डिफरंट नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टांजा. ओके, इन ईच स्टांजा. ओके, स्टांजा. येस. आता बघा, पुन्हा एक आहे, लास्ट आहे ना. मग आता चौथा डिफरंट काय असेल तर फिगर ऑफ स्पीच. कोणतं आहे? फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच बघा, तिथं खूप सारे फिगर ऑफ स्पीच होते आहे ना. मेनी फिगर ऑफ स्पीच लिहू आपण. प्रत्येकाचं नाव नाही इथं लिहिणं शक्य नाही म्हणून मेनी फिगर ऑफ स्पीच. मेनी फिगर ऑफ स्पीच. ओके. अँड हिअर ओनली द रिपिटेशन है ना, इन द बिगिनिंग लाइन. हिअर द रिपिटेशन in the beginning line. Okay, in the beginning line. Okay, so this is the difference between teenage prayer and you start dying slowly. It is the difference between both poems format, right? Okay, so now next. Yes, okay. So next, what expressions is repeated in the poem and how many times, and why do you think the poet emphasize? आता काय म्हणते बघा, तर व्हॉट एक्सप्रेशन इन रिपिटेशन इन द पोएम म्हणजे कोणते एक्सप्रेशन्स ह्या कवितेमध्ये रिपीटेड झालेले आहे, पुन्हा पुन्हा आलेले आहे, अँड हाऊ मेनी टाइम्स आणि कितीदा झालेलं आहे, आणि व्हाय डू यू थिंक द पोएट एम्पॅसाइज. आणि तुम्हाला काय वाटते की कवीनी याच्यावर का बरं जोर दिला असेल? एम्पॅसाइज म्हणजे जोर देणे. का बरं दिला असेल? तर चला आपण या ठिकाणी लिहूया. बघा मित्रांनो, द एक्सप्रेशन वी शुड राईट हिअर. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड, राईट. It doesn't write properly. Okay, expression, which expression if you do not is repeated. Okay, is repeated many times in the poem, you can write. Okay, it has been repeated 12 times. How many times? It has been repeated how many times? 12 times. Okay, 12 वेळा हा रिपीट झालेला. इफ यू डू नॉट. ओके, आता का बरं रिपीट केलं असेल? का बरं रिपीट केलं असेल? द पोएट एम्पॅसाइज. ओके, द पोएट emphasize. Okay, emphasize because he reminds us every time. Because he reminds us every time what we should do for living good life, right? Every time what we should do for living good life,
कशासाठी इम्पेसाइज केलं आहे, कशासाठी जोर दिलेला आहे त्या सेम लाईनवर, इफ यू डू नॉट. कारण काय तर ही रिमाइंडर्स तो आम्हाला आठवण करून देत आहे कशाची, प्रत्येक वेळी कशाची, तर व्हॉट वी शुड डू फॉर लिव्हिंग गुड लाईफ, म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याची आम्हाला तो नेहमी आठवण करून देते. कोणत्या, इफ यू डू नॉट ह्या ओळीच्या माध्यमातून. ओके, नाउ नेक्स्ट, राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम ऑफ ॲडवाइस युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. ओके, आता शब्द आणि वाक्प्रचार आहे ना. राईट अपोजिट म्हणजे काय, विरोधार्थी. कशामध्ये, तर फॉलोइंग इन द ॲडवाइस म्हणजे जे खाली दिलेले ॲडवाइस आहे त्याचे विरोधार्थी लिहायचं आहे. काय वापरून, तर डिफरंट वर्ड्स अँड डिफरंट फ्रेजेस, म्हणजे दुसरे शब्द आणि दुसऱ्या फ्रेज म्हणजे वाक्प्रचार वापरून आपल्याला त्याचा काय लिहायचं आहे, अपोजिट. काय लिहायचं आहे, अपोजिट. कशाचं, तर हे खाली दिलेले ॲडवाइस आहेत ना आपल्याला, सल्ले, त्याचं आपल्याला अपोजिट लिहायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, द फर्स्ट इज यू डू नॉट ट्रॅव्हल, यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन, है ना. आता याचा विरोधार्थी हा काय आहे, हा निगेटिव्ह आहे, बट दिस स्टेटमेंट इज अफर्मेटिव्ह, आहे की नाही. याचा अफर्मेटिव्ह लिहिलेला आहे. पण यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, हा निगेटिव्ह आहे. मग आता याचं अफर्मेटिव्ह कसं लिहू आपण, यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, ॲप्रिशिएट युअर सेल्फ. ठीक आहे. देन यू किल युअर सेल्फ इस्टीम, यू शूड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. ओके, you become a slave of habit, you should not slave of habits. Yes, you should not slave of habit. Okay, right. You refuse to speak to stranger, you should speak stranger as much as. Yes, you should speak stranger as much as. Okay, then you do not change your life, you should change your life, है ना. you should change your life. yes, आता शूड आहे, हा शूड आहे, मॉडल ॲक्झिलरी आहे ना. आता शूडचा उपयोग काय करतो, पाहिजे, म्हणजे यू शूड चेंज युअर लाईफ, तुम्हाला तुमचं जीवन बदललं पाहिजे, आहे ना. पाहिजे ह्या अर्थाने आपण शूडचा यूज करतो. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क, आहे ना. तर आता आपण काय लिहिणार, तर यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क काय लिहिणार आपण, तर यू शूड ऑलवेज बी रेडी टू टेक अ रिस्क, आहे ना. काय लिहिणार, तर यू शूड ऑलवेज बी रेडी टू टेक रिस्क, okay. So like that you have to solve the workshop. Here is then writing skill, and then after here is one box, complete the following table with the things in your life which, okay, we will see here. Complete the following table with the things in your life with help of to change your habits and routines. म्हणजे काय म्हणते की कंप्लीट द फॉलोइंग विथ थिंग्स, टेबल, हा टेबल तुम्ही कंप्लीट करा. कशाना, तर विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू, की जे तुम्हाला मदत करणार जीवनामध्ये, कशासाठी, चेंज युअर हॅबिट्स अँड रुटीन्स. तर बघा, इफ आय डू दिस, जर मी हे केलो तर, आय शॅल, मी काय करणार. ओके, इफ आय ट्रॅव्हल, मी जर प्रवास केलो तर काय होणार, आय शॅल गेट एक्सपिरियन्स, मला अनुभव मिळणार, आहे ना. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला तर तुम्हाला अनुभव मिळणार की नाही, किंवा इतर व्यक्तींसोबत भेटण्याची किंवा बोलण्याचा चान्स मिळणार. म्हणून तुम्ही लिहू शकता इथं, आय शॅल गेट चान्स टू स्पीक अननोन
unknown person. Okay, person. Okay, then if I read, जर मी वाचन केलं तर माझं नॉलेज ऑब्वियसली आपलं ज्ञान वाढणार आहे की नाही, किंवा आपण ज्ञानी बनणार. मग आपण काय लिहू, आय शॅल बी नॉलेजेबल. LEDZEABLE नॉलेजेबल. ठीक आहे. इफ आय चान्स माय बॅड हॅबिट्स, इफ आय चान्स नॉट चेंज, इफ आय चेंज माय बॅड हॅबिट, जर मी माझ्या वाईट सवयी जर मी बदलवलं तर काय होणार, आय शॅल डेफिनेटली चेंज माय लाईफ. राईट. मग लिहा, आय शॅल डेफिनेटली चेंज माय लाईफ, चेंज माय लाईफ. ओके. and last one, if I don't make friends, जर मी फ्रेंड्स बनवलं नाही तर, आहे की नाही, मी जर फ्रेंड्स बनवत नाही तर काय होईल, आय शॅल नॉट एन्जॉय माय लाईफ. किंवा मी एक सॉलिटरी है ना, लोनली पर्सन बनणार, आय शॅल नॉट एन्जॉय माय लाईफ. ओके. or I shall make a solitary person. So like that. Okay, I hope you understood. Now next. Okay. So here everyone needs inspiration to move ahead or make progress in your life. There are some things which inspire us to live better. What are those things? म्हणजे काय म्हणते की एव्हरीवन नीड्स इन्स्पिरेशन, प्रत्येकाला प्रेरणा. इन्स्पिरेशन म्हणजे काय तर प्रेरणा, आपल्याला प्रेरणेची गरज आहे. टू मूव्ह अहेड, टू ऑर मेक प्रोग्रेस इन अवर लाईफ. कशासाठी तर आपल्याला समोर जाण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला इन्स्पिरेशन, प्रेरणेची गरज आहे. देर आर सम थिंग्स विच इन्स्पायर अस. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात टू लिव्ह बेटर, की चांगलं जगण्यासाठी. व्हॉट आर दोज थिंग, मग त्या गोष्टी कोणत्या आहेत, जसं स्टोरीज आहेत, आहे ना, आपण म्हणतो स्टोरीज आहेत, जसं ड्रामा आहे, ड्रामा, फिल्म आहे ना, फिल्मपासून सुद्धा आपल्याला इन्स्पिरेशन मिळते, मोटिवेशन मिळते, आहे की नाही. ड्रामा आहे, फिल्म्स आहेत, नॉवेल्स आहेत, आहे ना, बुक्स, गुड बुक्स आहेत. पुन्हा त्याला ऑटोबायोग्राफी आहे ना. तर अशापासून, पुन्हा फिल्मपासून, आपल्याला ड्रामापासून, स्टोरीजपासून, नॉवेल्सपासून, किंवा पुन्हा आपलं एखादं रोल मॉडेल्स असतात आपले, आहे ना, रोल मॉडेल्स, आहे ना, जसं एखाद्याचं रोल मॉडेल APJ अब्दुल कलाम असेल, आहे की नाही. तर अशा व्यक्तींपासून किंवा स्टोरीजपासून आपल्याला ज्या मॉरल स्टोरीज आहेत, ड्रामा आहेत, फिल्म आहेत, कधी कधी आपण एखाद्या फिल्मपासून सुद्धा मोटिवेट होतो, त्याच्यापासून आपल्याला इन्स्पिरेशन मिळते. नॉवेल्स वाचल्यानं आपण इन्स्पिरेशन होतो. कोणाची ऑटोबायोग्राफी जर वाचलं त्याच्यापासून आपण प्रेरित होतो. तर अशा गोष्टीपासून आपण प्रेरित होतो. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. सो टर्बुलंट म्हणजे अस्थिर. आता अस्थिर असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, तर जसं येतं स्टॉर्म आहे, एअर आहे ना, इमोशन्स आहेत. कोणते आहेत, इमोशन्स आहे ना, टर्बुलंट इमोशन्स म्हटलेलं आहे ना. सी वेव्ज आहे, टर्बुलन्स वेदर आहे ना. सो ऑल दॅट. त्यानंतर ग्लिसनिंग म्हणजे चकाकणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर चकाकणाऱ्या गोष्टी आहेत जसं एखाद्याचे सिल्की हेअर्स असतील तर हेअर चकाकतात. फिश आहे ना, स्नो चकाकतो की नाही. सँड, उन्हाळ्याच्या दिवशी जर रेतीमध्ये तुम्ही पाहिलं ते चकाकते, आहे ना. सेन्सिबल, समंजस कोणत्या गोष्टी, समंजस ॲडवाईस आहे ना, सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल थॉट्स आहे ना, विचार सेन्सिबल असतात की नाही. आयडिया, सेन्सिबल आयडिया. सेन्सिबल पर्सन म्हणू आपण, सेन्सिबल पर्सन. ओके. सेन्सिबल वुमन, सेन्सिबल वुमन.
Okay, so all that things. Then I hope you understood. The next, okay, this is the writing skill, and here not possible to understand in 1 or 2 minutes. Then use internet or any inspirational or motivational quotes related to the message in the poem. Okay, so you have to find out the inspirational and motivational quote by the internet. Okay, so that is your homework, and you have to do this workshop on your own language, on your own way. Okay, so here we stop, and thank you watching my video. If you like my video, so don't forget to hit the like button and share it your friends. Okay, so see you next video.